नमस्कार मित्रांनो, वेदांत हरवणे या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपला विषय टायरमध्ये पाणी किती पाहिजे। मला एका माणसाने कमेंट केली होती की टायरमध्ये पाणी किती पाहिजे आपल्या सर्व कामासाठी। तर मित्रांनो, मी शेती काम करतोय, शेती काम आपलं नांगरटी रोटावेटर हे सगळं काम करतोय। माझ्या टायरमध्ये मी पाणी कसं ठेवतोय आणि किती ठेवतोय, चला आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर आपण या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या आणि आपल्या चॅनलला ह्या व्हिडिओ पाहिल्याच्या नंतरच लाईक करा। चला सुरू करूया। मित्रांनो, ह्या आपलं पाहू शकता तुम्ही ट्रॅक्टर आहे सोलिस। या ट्रॅक्टरमध्ये घेतलेलं मी याला 6 महिने झाले, नवीनच ट्रॅक्टर आहे। यामध्ये मी पाणी किती ठेवलंय चला तुम्हाला सांगतो। मित्रांनो, हे आपलं ट्रॅक्टर आहे। ह्या ट्रॅक्टरमधलं हे वॉल शीट इथं हललंय, या ठिकाणी वॉल शीट आहे आपलं, पाहू शकता तुम्ही या ठिकाणी वॉल शीट आहे। मग आता आपण घड्याळाचा काटा पाहिला तर 12 सेंटरला वाजते, इथं 12 वाजले थोडक्यात। 12 त्यानंतर 12 नंतर डायरेक्ट 1 नंतर डायरेक्ट 2 आणि हे आले 3। किती वाजले? 3 वाजलेत। मग आपल्याला टायरमध्ये पाणी ठेवताना किती ठेवायचं आहे? हे वॉल शीट आहे, पाणी फुल भरायचं टायरमध्ये, वॉल शीट काढून घ्यायचं, पाणी जाऊन द्यायचं त्यातून, ह्या लेवलला सगळं पाणी जाऊन द्यायचं, वॉल शीट लावून घ्यायचं। आपण वॉल शीट लावल्याच्या नंतर आपण याच्यात एका हवा भरणार आहेत। कारण हवा किती भरणार आहेत आपण, हवा तुम्हाला मी दाखवतो। आपल्या टायरच्या फक्त 2.5 गुट्टी टेकली पाहिजे। ही जी गुट्टी असते आपली टायरची, ही 2.5 गुट्टी टेकल एवढंच पाणी पाहिजे। कारण आपण जेव्हा सनंग लावतो पाठीमागे रोटा नांगर काही पण लावल्याच्या नंतर 3 गुट्ट्या टेकातात, म्हणजे त्यामुळे आपलं टायर हवार टेकर जमिनीवर। शेती काम करायला आपलं टायर जे स्लिप मारतात ना आपण, ते जास्त पाणी असल्यामुळे असे दणके मारतं ट्रॅक्टर, आणि जर खूपच हवा झाली त्याच्यात जास्त तरी बी स्लिप मारते। मग त्यासाठी आपल्याला 2.5 गुट्टी टेकन इतकंच पाणी ठेवायचं आहे। आणि मग काय करायचं, आपल्याला ते वॉल शीट लावून आपल्याला त्याच्यात नाही का 2.5 गुट्टी टेकन एवढीच हवा भरून घ्यायची। पाणी आणि हवा दोन्ही पाहिजे, कारण की पाणी आणि हवा दोन्ही कसं पाहिजे, ह्या ठिकाणी आपलं पाणी आलं थोडक्यात, ह्या लेवलला असं पाणी आहे आपलं टायरमध्ये, ह्या लेवलला पाणी आहे आपल्या टायरमध्ये असं थोडक्यात। ह्या लेवलला पाणी आहे। जेव्हा आपण ब्रेक दाबतो तेव्हा हे पाणी आपलं असं हुसळून जर पुढं आलं तर ट्रॅक्टर आपलं असं मागं पुढं दणके मारतं। त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, ह्या लेवलला पाणी भरल्याच्या नंतर आपल्याला हवा भरायची, हवेचा दाब वरून राहतो। त्यामुळे आपण ब्रेक दाबल्याच्या नंतर जे पाणी वरून पडायचं या डिक्सवरून ते पाणी पडत नाही, हवेने जागेवर राहतं आणि एकदम आपलं ट्रॅक्टर चालताना एकदम स्मूथ चालतंय, कारण की असे झटके मारित नाही। त्यासाठी आपल्याला त्याच्यावर हवा पण भरायची। हे होतं आपलं पाणी भरण्याचं नवीन टेक्नॉलॉजी म्हणा, कारण की अशा पद्धतीने आपण पाणी भरू शकतो बा। अजून तुम्हाला काही चूक वाटली असेल मी माहिती सांगितलं तर ते कमेंट करून नक्की कळवा, आणि आजचा व्हिडिओ कसा वाटलाय तुम्हाला ते पण नक्की कळवा। चला भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। जय जवान जय किसान।